महाकारुणिक तथागत संयुक्त बुद्ध भगवान बुद्धांनी वाक्यात केलेला सत्संग धम्मावर आडू असलेला पूज्य संघ यांना सेवा संचालना तसेच परमपूज्य गोविंद डॉक्टर आंबेडकर यांना सेवा संचालना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक यांना तर आजचा भाग आहे तिसरा जेव्हा धम्म करुणेपेक्षा मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादो तेव्हा सद्धम्म पावतो। भगवान बुद्ध केवळ करुणा तिथून थांबला नाही, तर करुणा म्हणजे प्राणीमात्रा संबंधी दया। भगवान बुद्धाने याही पलीकडे जाऊन मैत्री शिकवली। मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम। तर मैत्री म्हणजे काय, संपूर्ण जीव जंतू आहे त्याच्या संबंध काय, सर्व जे प्राणी आहेत त्यांच्याविषयी मैत्री प्रेम करुणा असत होती। तर केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातीवर प्रेम केले पाहिजे अशी भगवान बुद्धाची शिकवण होती। सावसी येथे राहत असताना एका सुतात भगवान बुद्धाने हे चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगितले आहे। मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात की समजा एक मनुष्य विहित खर्चतो आहे, तर भूमी त्यावर रागावते काय, असा भगवान बुद्ध भिक्षूंना विचारतात। त्या भिक्षूने सांगितलं की नाही भगवान, ते भिक्षूने सांगितलं। त्याच्यानंतर समजा एक मनुष्य राग आणि रंग घेऊन हवेत चित्र काढू लागला, तर चित्र रंगू शकेल काय असे तुम्हाला वाटते काय, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने विचारल्यानंतर भिक्षूने सांगितलं नाही भगवान। का नाही, तर भिक्षू म्हणाले कारण हवेत असे काळे फलक नाही किंवा ज्यावर रंग भरता येईल असा काही पदार्थ नाही है ना, अशा पद्धतीने भिक्षूने सांगितलं। त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळे किरणीस असा असता कामा नाही, कारण किरणीची दुर्विचाराचेच प्रतिबिंब आहे। ते मनामध्ये असे कोणतेही दुर्विचाराचे काही तुमच्या मनामध्ये ठेवू नका, अशा पद्धतीने म्हणतात। तर समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय, भिक्षूने सांगितलं नाही भगवान आहे ना, अशा पद्धतीने। का नाही, कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राही पदार्थ नाही, जळणारे जे काही पदार्थ काही गंगेच्या पाण्यामध्ये नाही है ना। आपले प्रवचन संपवित भगवान म्हणाले ज्याप्रमाणे पृथ्वीला अजय खेळाल्यासारखे वाटत नाही की रागवत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्या अगोवर कसलीही प्रतिक्रिया होऊ देत नाही, आणि ज्याप्रमाणे अग्नी विचलित न होता गंगाजवळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्षूंनो तुम्हीही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीने वागत राहिले पाहिजे। तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात आपण सर्वांशी मैत्रीने वागत राहिलं पाहिजे। भिक्षूंनो मैत्री ही सतत आणि अप्रतिहित वाहत राहिली पाहिजे। आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमच्या पवित्र कर्तव्य आहे। असे जर तुम्हाला कराल तर कितीही दुःख गोष्ट घडल्या तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दबून जातात। अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात की आपलं चित्त कसं असलं पाहिजे, पृथ्वीसारखं खंबीर असलं पाहिजे, हवेसारखं विमल असलं पाहिजे आणि पृथ्वी गंगेसारखं गंभीर असलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने आपलं चित्त ठेवलं तर आपलं मन पवित्र आपलं सगळं राहते। आणि अशा पद्धतीने कोणी कितीही आपल्याला दुखवण्याचा प्रयत्न केला तरी तो आपल्याला सहसा दुखवू शकत नाही, कारण दुखावून देणारा व्यक्ती सहसा कुठे असतो, थकून जात असतो। तर अशा पद्धतीने आपण त्याच्याविषयी अशा पद्धतीने आपण आपलं मन ठेवलं पाहिजे। तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासाचा अमर्याद असला पाहिजे। तुमचे विचार भव्य आणि अपार असावे, त्यात द्वेषाचा लवलेशही असावे। आपले विचार केले पाहिजे, असे चांगले विचार पाहिजे, आपलं मन असं पवित्र पाहिजे की आपल्या मनामध्ये द्वेषाचा लवलेशही असता कामा नाही। माझ्या धम्मानुसार केवळ करुणा वागणे पुरेसे नाही, त्या मैत्रीने वागणे आवश्यक आहे। म्हणजे केवळ करुणा नाही तर त्याला मैत्री सुद्धा पाहिजे। या प्रवचनात भगवान बुद्धाने भिक्षूला एक कथा सांगितली की स्मरणीय आहे, म्हणजे ती आठवण ठेवण्यायोग्य आहे। तर काय आहे, पूर्वी एकदा श्रावस्ती नगरीत विदिशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत होती।
है ना, ती सभ्यता होती, लीनता होती आणि सौम्यता हे या गुणामुळे ती काय होती, प्रसिद्ध होती, प्रसिद्ध होती. तर तिची एक गोष्ट, तिची एक मोलकरीण होती, तिचे नाव आहे काली, है ना. मोठी चालाक, सकाळी लवकर उठणारी, कामासू अशी मुलगी होती. कालीने स्वतःचाच विचार केला की माझ्या मालकिनीची फाटी आहे की तिला क्रोध येत नाही असे म्हणतात, तेव्हा ती क्रोध करीत नाही किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा, मी तिची कसोटी लावली तर. आता त्या कालीच्या मनामध्ये काय काय ते तिची मालकीन राहते, तिला वाटते की तिला काही रागच येत नाही, लोक म्हणतात आहे की नाही. या काली नावाच्या मूर्तीला वाटते की माझ्या नातीने खरंच राग येत नाही का, तर मी आपल्या काम चांगल्या पद्धतीने करतो म्हणून तिला राग येत नाही असं आहे का. अशा पद्धतीने तिला वाटलं की आपण तिची कसोटी घेऊ असं तिला वाटलं, म्हणून तिने दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. हा ना. तिच्या मालकीने तिला हाक मारून विचारले की इतक्या उशिरा का उठलीस. मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब. रागावून आणि चिडून ती मालकीण मनाचीच म्हणली, त्यात काय नाही, लबाड चुकली. अशा करून तिच्या मालकीने म्हटलं. पण आता त्याच्या शब्दामध्ये काय आहे, राग होता, बोलताना ते शब्दामध्ये राग होता पण बाहेर काढलेला नाही. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशीची घटना घडली. आता मोलकरीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, तिच्या बोलण्यातून राग दिसला पण प्रकट झाला नाही आहे ना. म्हणून ती म्हणले की तिने ते काय आहे ती दाखवीत नाही एवढेच. काय म्हटलं, तिच्यामध्ये राग आहे पण ती दाखवत नाही एवढंच आहे. मी माझे काम चोख बघावते म्हणून ती रागवत नसावी, आणखी मी तिने काय होतो कसोटी घेईल. अशा म्हणून दुसऱ्या दिवशी सुद्धा ती अधिक उशिरा उठली आणि मालकीने विचारले, काले तू उशिरा का उठली. तेव्हा मोलकरीने उत्तर दिले, त्यात काय आहे की नाही. अशा पद्धतीने उत्तर दिल्यानंतर आपला राग व चीड शब्दात व्यक्त करीत मालकीण म्हणाली, असं त्यात काही नाही काय, लबाड चुकली. अशा पद्धतीने मालकीने आपल्या शब्दामध्ये राग व्यक्त केला. आता असं तर या मोलकरीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम मीच करते म्हणून मी ती दाखवीत नाही, मी आणखी अधिक तिची कसोटी घेतो. अशा पद्धतीने म्हणून पुन्हा ती दुसऱ्या दिवशी फार उशिरा उठली आहे नाही, त्याच्यापेक्षा जास्त उशिरा उठली. तर मोलकरीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस. मोलकरीने उत्तर दिले, अगं त्यात काय आहे. अशा पद्धतीने उत्तर दिलं. आता तिने उत्तर दिल्यानंतर आता ती असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही, लबाड चुकली. अशा पद्धतीने असे उद्गार काढून त्या मालकरीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोरात तो तिच्या डोक्यावरती मारला. अशा पद्धतीने तिच्या मालकीने काय केलं की म्हणजे आता रोज उशिरा उठते आणि वरून म्हणते का काय झालं बघू म्हणून. अशा पद्धतीने रागाच्या घरात काय केलं, ते अडसर आहे ते उचललं आणि तिने फेकून मारलं आणि ते एवढ्या जोरात जाऊन लागलं तर डोक्यातून काय लागलं, रक्त निघायला लागलं. तर ठोक करून रक्तबंबाळ झालेले डोकं धरून आपली काली ओरडत ठोकत सर्व शेजारी जागे केले आणि ओरडून सुटली, पहा बाई, माझी मालकीण किती लीन आहे, सौम्य आहे. माझी मालकीण हे एवढे कशासाठी, तर तिची एकुलती एक मोठी उशिरा उठली म्हणून ती इतकी रागावली, चिडली की हातात अडचण घेऊन माझ्यावर घेत घेऊन तिने माझे डोके फोडले. अशा पद्धतीने तिची मालकीण तिने मोलकरीण काढले, असं आपल्या डोक्याला हात पकडून ते आपल्या घराच्या बाहेर पडली आणि सगळ्यांना बोलत काय कामात सुटली की माझी मालकी तुम्ही शांत आहे असे म्हणता माझ्या मालकीने मला काय केलं, रागाच्या भरामध्ये माझं डोकं सोडलं. अशा पद्धतीने सांगितलं. याचा परिणाम असा झाला की विशिष्ट कोण सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिरकोळ स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. मग आता तिला सौम्य आणि न रागवणारी असं म्हणणार होते, पण आता तिला लोक म्हणतात काय आहे, ते चिरकोळ आहे अशा पद्धतीने समजायला लागलं. याप्रमाणे जोपर्यंत तीर आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंत विष्णू सौम्य सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. आता इथे काय म्हटलं नाही, तीर येण्यापर्यंत जर काही म्हटलं नाही तोपर्यंत विष्णू कसा वाटते, सौम्य आहे ना, सभ्य आणि लीन असल्याचा संभव वाटते. जेव्हा त्याला तीर येण्यासारखे
शब्द बोलले जातात तेव्हा त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते, आहे की नाही. अशा पद्धतीने म्हटलंय. ही गोष्ट पाहून भगवान बुद्धाने म्हटले, केवळ वस्त्र अन्न मिळवण्यासाठी भिक्षूने मैत्री भाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना हा धम्म सिद्धांतातून उगम पाहतो त्यालाच मी खरा भिक्षू म्हणतो. म्हणजे ज्याच्या मनामध्ये मैत्री आहे त्यालाच मी काय म्हणतो, भिक्षू म्हणतो. केवळ त्याने भोजनासाठी किंवा अन्नासाठी किंवा पैशासाठी मैत्री दाखवत असतो खरा भिक्षू नाही. पुण्यार्जनासाठी केलेले कृत्य ही मैत्रीच्या एका थोडशाच्याही मोलाची नाही. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता, ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते, ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित करते. भगवान बुद्धांचं आहे, जेव्हा आपण पुण्य करण्यासाठी जेवढे काही काम करतो त्यापेक्षाही मैत्री हे त्याच्या 16 पटीने काय आहे महत्व. म्हणजे आपण जे मैत्री करतो त्या मैत्रीच्या हे 16वा पटा सुद्धा इतर जे आपण पुण्य करण्यासाठी जे कार्य करतो ना ते 16वा पट सुद्धा काम करत नाही. 16वा भाग आहे असं पद्धतीने सांगा. म्हणजे आपण जेवढे काही पुण्य करण्यासाठी जे काही काम करतो ते हे मैत्रीच्या 16व्या भागा एवढा भाग आहे. ही मैत्री याच्यामध्ये कितीतरी पटीने आहे. म्हणून ही मैत्री काय करते, आपल्याला आपल्या चित्रांनी शांतता निर्माण करते, स्वतंत्रता निर्माण करते, पुण्य कृत्याचा समावेश करून घेते, ती चमकते, प्रकाशित करते आणि प्रज्वलित सुद्धा करते. भिक्खूंना सर्व ताऱ्याचे ते चंद्र प्रभेच्या एका षोडशातही नसते. चंद्रप्रभा त्याचे सर्व तेज आपल्या समावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित करते. त्याचप्रमाणे पुण्यासाठी केलेले कृत्य मैत्रीच्या एक छासही कोण मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता, ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणे विपुनो असा वर्षा ऋतू केले सूर्य स्वच्छ निर्भळ अशा आकाशात उगवणारे सारे किरमिट नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो. अगदी त्याप्रमाणे पुण्यार्जनासाठी जोडलेले सर्व साधने हे मैत्रीच्या एक 16 इतकीही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता, ही सर्व पुण्य कृत्यांना आपल्या मध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटलं आहे मैत्री कशा पद्धतीने पाहिजे. तर जसं चंद्र आहे, चंद्र जेव्हा प्रकाशित झाला तर जेवढे काही तारे आहेत त्या ताराचा जर प्रकाश पाहिला, जेवढे काही तारे आहेत पाहिला तर त्या चंद्राच्या 16व्या भागापर्यंत सुद्धा ते प्रकाशित दिसत नाही आपल्याला, आहे ना. अशा पद्धतीने एवढं प्रकाश चंद्राचं त्याच्यामध्ये राजमोहन आहे ना. त्याच पद्धतीने सूर्य सुद्धा आहे. सूर्य जेव्हा निघतो तेव्हा सगळ्या ढगातून जेवढा काही अंधार निघाल असतो तो पूर्ण होत असतो. तशाच पद्धतीने आपल्या मनाला सुद्धा तुम्ही काय करा, पवित्र करून टाका, मैत्रीने परिपूर्णता करून टाका. तर जेणेकरून ते कोणतेही चिन्ह आहे, कोणतेही डाग आहे, म्हणजे जे काही दृष्टीचे डाग आहे हे सर्व गावातील पूर्णपणे बाहेर पडून जातील. तर अशा पद्धतीची तुम्ही मैत्री करा. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं. आता धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. एक, धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अर्थ करून काढले पाहिजे. माणसात जे भेद असतात ते काय केले पाहिजे, दूर केले, तेव्हा तो सद्धम्म होत असतो. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणाच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाणात असून वेद प्रमाणित आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. अशा पद्धतीचे ब्राह्मणाचा आहे ना. ब्राह्मणाचं मत आहे तो वेद काय आहे, प्रमाणित आहे आणि तेच एक आदर्श समाज आहे, अशा पद्धतीचं मत आहे. म्हणून वेद प्रमित आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्णी. आता वेदामध्ये काय आहे, चातुर्वर्णी समाज आहे. वेदानुसार अशा समाजाचे 3 अटी पाहिले आहेत. आता वेदाने 3 अटी समाजाला टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आदर्श समाज म्हणतात. पहिली अट आहे की कोणती अट आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्याच्या समाजामध्ये 4 गट निर्माण केले, 4 वर्ण निर्माण केले. पहिली अट आहे. या वर्गामध्ये परस्परामध्ये विषमते तत्वावर आधारलेली आहे ना. हे कशा वर्ग कसे आहेत, विषमतावर आधारलेले आहेत.
दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे सर्व समान असता कामा नये, एक प्रतिष्ठित अधिकारी आणि विशेषत्व याप्रमाणे एक दुसऱ्या अशा रीतीने आधारलेले असले पाहिजे. अशा पद्धतीने त्याची समाज होत नाही. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय हे त्याच्या खालती, वैश्य त्याच्याही खालती आणि शूद्र ते सर्वांच्या खालती अशी त्यांची परंपरा होती. दुसरा चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष नियम होता असा की वर्गामध्ये घेत असताना व्यवसायाचा जो दर्जा आहे त्यांचा वेगवेगळा आहे. ब्राह्मणाचा व्यवसाय आहे हा अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियाचा व्यवसाय आहे शस्त्र धारण करणे व युद्ध करणे. वैश्याचा व्यवसाय आहे व्यापार धंदा करणे आणि शूद्राचा व्यवसाय आहे वरील तिन्ही उच्च वर्णाची सेवा करणे. अशा पद्धतीने व्यवसायाचा काय विषमता निर्माण केली आहे. कुठल्याही एका वर्गाला आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्या वर्गाच्या व्यवसायाला आक्रमण करता येणार नाही. म्हणजे एका वर्गाने दुसरा आपला व्यवसाय करून दुसऱ्या वर्गाचा व्यवसाय करता कामा अशी त्यांच्यावरची बंधन होती. हा आदर्श समाजाचा सिद्धांत आग्रह धरून ब्राह्मणाने तो लोकांना शिकवला. आता हा आदर्श समाज म्हणून ब्राह्मणाने लोकांना त्यांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा हा विषमता हे स्पष्ट आहे आणि सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मण धर्माच्या शास्त्रसंमत सिद्धांताचे आहे. अशा पद्धतीने हा समाज आहे ब्राह्मणानुसार काय केला नाही बनलेला आहे. तर हा भगवान बुद्धाने या सिद्धांताला असा विरोध केलेला आहे. भगवान बुद्धाने या ब्राह्मण समाजाला काय केलं नाही विरोध केला आहे आणि तो जाती व्यवस्थेचा श्रेष्ठ विरोधक आहे असून तो समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. कोण? भगवान आहे ना. जाती विरोधक, जाती विषमतेबद्दल भगवान विरोधक होते आणि काय होतं समता विरुद्ध असा खंबीर असा तो विरुद्ध होता. जाती आणि विषमता याच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केले. म्हणजे भगवान बुद्धाने जे काही विषमतेचे जे काही विचार होते ते सगळे काय केले खंडन केले म्हणजे विरोध केले. या मुद्द्यावर भगवान बुद्धाने पुष्कळ ब्राह्मणासोबत आव्हान दिले आहे परंतु बुद्धाने त्या सर्वांचे पूर्णपणे गप्प बसवले. त्या सर्वांना ब्राह्मणांना भगवान बुद्धाने गप्प बसवले. म्हणजे भगवान बुद्धासोबत अनेक ब्राह्मण आले त्यांच्याशी वादविवाद करण्यासाठी की भगवान बुद्धाने सर्वांना काय केलं गप्प करून टाकलं म्हणजे त्यांना हारवून टाकलं. आता अस्वल सूत्रामध्ये एक कथा आली आहे की एकदा ब्राह्मणाने आपल्यापैकी अस्वल नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धाकडे जाऊन पाठवलं आणि त्याच्या जात आणि विषमता यामधला विषयी वाद घालण्याचं प्रवृत्त केलं आणि अस्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की स्वतंत्र सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहे आणि पवित्र हे केवळ ब्राह्मणाच्या वसत असते. अब्राह्मणांना ते वसत नाही. केवळ ब्राह्मणाचे ओरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मात आले. तेच त्याच्यापासून उत्पन्न झाले. त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे म्हणणे काय आहे? अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याने प्रश्न केल्यानंतर ब्राह्मण काय आहे सर्वश्रेष्ठ आहे. ब्राह्मणाचा स्वर्ण काय आहे चांगला आहे. बाकी सगळे काय आहे कृष्णवर्णीय आहे. कृष्णवर्णीय म्हणजे काळे सावळे आहे ना. अशा पद्धतीने काळ्या सावळ्यासारखे जे वर्ण असतात ना त्याला कृष्णवर्णीय म्हणतात. अशा पद्धतीने सगळं कृष्णवर्णीय आहेत. बाकी काय सगळे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. अशा पद्धतीने का श्रेष्ठ आहे कारण ते ब्राह्मणाच्या मुखातून जन्माले आहेत. ब्राह्मणाचे पुत्र आहेत म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत. अशा पद्धतीने यावर तुमचं मत काय अशा पद्धतीने भगवान बुद्धाला विचारलं. भगवान बुद्धाच्या उत्तराने अस्वलायन अगदी जाळून गेला. आता भगवान बुद्ध काय म्हणतात त्याला उत्तर काय देतात. भगवान बुद्ध म्हणाले, अस्वलायन, ब्राह्मण्या ज्या ऋतूमध्ये होत नाहीत का. आता ब्राह्मणाच्या ज्या पत्नी आहेत त्या काय ऋतूमध्ये होत नाही का म्हणजे गर्भधारणा करत नाही काय आणि अशा पद्धतीने त्या गर्भधारणा करीत नाहीत काय. त्या बाळपण होऊन मुलांना जन्म देत नाहीत का. असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून उत्पन्न येऊन सुद्धा तुम्ही जे काही म्हणता ते सर्व ब्राह्मण खरे मानतात काय. आता भगवान बुद्धाने म्हटल्यानंतर ब्राह्मणाच्या शरीर ऋतू होत नाही काय, गर्भधारणा होत नाही काय, मग त्या आपल्या मुलाला जन्म देत नाही काय, मग तुम्ही त्याला जन्म होऊन सुद्धा तुम्ही आपल्याला स्वतःला खरं म्हणता आहे ना. अशा पद्धतीने भगवान बुद्ध यावर अस्वलायनने निरुत्तर झाला. त्याला काय उत्तर देता आलं नाही. भगवान बुद्धाने पुन्हा अस्वलायनावर दुसरा प्रश्न केला. त्या अस्वलायन समजा एखाद्या क्षत्रियने ब्राह्मणाची
स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुर्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी येईल? आता भगवान काय म्हणलं, एका क्षत्रियाने जर ब्राह्मणाच्या स्त्रीशी म्हणजे लग्न केलं तर मग त्याच्यासाठी मुलगा कोणता जन्माला येईल? चतुर्प्राणी असल्या 4 प्राणी येईल की मग मनुष्य प्राणी येईल? अशा पद्धतीने सांगितल्यानंतर असल्याने उत्तर, त्यालाही उत्तर बरोबर दिलं ना त्याने, आहे ना, तोही शांतच राहिला. नैतिक विकासाच्या शक्यतेविषयी बोलायचे तर या देशात केवळ ब्राह्मणाच्या अंतःकरणात द्वेष व दुरिच्छा यापासून दूर असलेल्या प्रेम भावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयाच्या हृदयात उत्पन्न होईल. आता अशा पद्धतीने आपण सर्व माणसाचा विचार केला, असा सिद्धांत मांडला तर कोणाच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण झालेली दिसत आहे की नाही? ब्राह्मणाच्या विषयी की इतर माणसाच्या विषयी, आहे की नाही? अशा पद्धतीची भावना तर त्याच्यानंतर आठवडे म्हणाला, 4ही वर्णाच्या अंतःकरणात प्रेम भावना उत्पन्न होऊ शकतात. तर अशा पद्धतीने भगवान त्याने सांगितलं आहे की जर अशा पद्धतीचा जर सिद्धांत ठेवला तर इथं देश भावना होईल तर प्रेम भावना नाही. आणि हा सिद्धांत सर्वांसाठी समान ठेवला तर देश भावना होईल तर प्रेम भावना, अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तर हा म्हणजे सर्वांसाठी समान भावना ठेवली आहे ना, तर सर्वांमध्ये काय होईल? प्रेम भावना निर्माण होईल असं त्या घटनाने उत्तर दिले. मग भगवान बुद्धाने विचारले, अश्वना योन आणि कंबोडिया आणि त्याच्या साबिजात असलेल्या देशात स्वामी आणि दास हे 2च वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थिती होऊ शकते, हे तू ऐकले आहेस का? असल्याने उत्तर दिले, होय मी ऐकले. तुमचे चातुर्वर्णही आधुनिक समाजात असेल तर सर्व देशात आढळ का नाही? या कोणत्याही मुद्द्यावर असल्या अश्वजायांना जातीय आणि विषमता याविषयी आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईल. तो पूर्णपणे नष्ट झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनस्वे पत्करले. आता भगवान बुद्धाने दुसरा प्रश्न केला, काय म्हटलं नाही? सबोध आणि योन या प्रदेशात किंवा असे आणखी प्रदेश आहेत, त्याच्यामध्ये तू पाहिलास काय? तर त्याच्यामध्ये दास आणि स्वामी हे 2च होत नाही. आणि त्याच्यातही सुद्धा दासचा स्वामी बनता येतो, स्वामीचा सुद्धा दास बनतात. अशी फरक आहे, तुला माहिती आहे काय? त्याने म्हटलं, हो मला माहित आहे. मग आता ही तुमची चातुर्वर्णीय समाज रचना सर्व आदर्श आहे तर ती सर्वांकडे सारखी असायला पाहिजे, पण तिथं काय दिसत नाही, आहे नाही, म्हणजे सगळीकडे असायला पाहिजे, तुमची तिथे आहेच नाही, मग तुमची सार्वजनिक आहे का? नाही. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर मग त्या अश्वलायाला याचं उत्तर बरोबर देता आलेलं नाही. मग तो निरुत्तर झाला आणि मग त्याने भगवान बुद्धाला स्वीकार केला. भगवान बुद्धाचा काय केला? भगवान बुद्धाचा आम्ही स्वीकार केला. आता त्याच्यानंतर वरिष्ठ नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याने बुद्ध धर्म स्वीकारला होता आणि ब्राह्मण त्याच्या या धर्माबद्दल त्याला शिवीगाळ करीत होते. आता वरिष्ठ नावाचा जो ब्राह्मण होता त्याने बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्धाचं अनुसरण करायला लागला होता, पण त्याला त्याचे जे ब्राह्मण लोक होते त्याला काय करायला लागले? शिवीगाळ करत होते. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणतात असतात हे त्याने बुद्धाला कथन केले. वरिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हा समाजातील सर्वात उच्च स्तरातील असून इतर सर्व वर्ण नीच स्तरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहे आणि इतराचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मणांना शुद्ध वंशातील नाही. फक्त ब्राह्मणच ब्राह्मणाचे खरे गुरे ओरसपुत्र आहेत, ते त्याच्या मुखातून जन्माले आहेत, तेच त्याच्यापासून उत्पन्न झाले आहेत, त्याने पैदा केलेले त्याचे 12 पुत्र आहेत. आणि तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या श्रीमंत्या भिक्षूच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या, त्या कृष्णवर्णाच्या, त्या ब्रह्माच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहे. हे चांगले नाही, हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच श्रीमंत्या, कृष्णवर्णीय, गावठळ आणि आमच्या पूर्वजाच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत सामील झाला आहे. भगवान, या शब्दाने ते ब्राह्मण मला दोष देतात आणि त्यांच्या बेशुद्ध शिव्या मला जातात. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. तो वैशिष्ट्य नावाचा जो ब्राह्मण आहे, बौद्ध धर्माला मानत होता, बुद्धाला मानत होता, म्हणून त्याचे जे ब्राह्मण आहेत त्यांना काय होते? शिवाजी ते बोलत होते. तर ते म्हणत होते की आम्ही उच्च वर्णाचे आहोत आणि तू त्या विष्णूच्या वर्णामध्ये गेला आहे, ज्यातील ब्रह्माच्या पायातून उत्पन्न झाले, अशातून स्वीकार केलं. आम्ही मुखातून उत्पन्न झालेले आहोत, आम्ही सर्व श्रेष्ठ, आमचा वर्ण सर्व श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीने म्हणायला लागले. अशा पद्धतीने त्यांना अशा पद्धतीने म्हणायला लागले आणि ही सगळी हकीकत होऊन त्याने भगवान बुद्धाला सांगितली. तेव्हा भगवान बुद्ध यावर म्हणाले, वैशिष्ट्य खरोखरच
ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरतात. काय की नाही, ते असं बोलल्यानंतर आपली प्राचीन परंपरा विसरतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणेही गर्भधारणा होऊ राहतात. आता इतर वर्गाच्या स्त्रिया जसं गर्भधारणा करतात तसे ब्राह्मणही इतर गर्भधारणा करतात, प्रसवतात आणि आपल्या अब्रकाचे संगोपन करतात. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर त्याचे संगोपन सुद्धा करतात. तथापि हे गर्भधार ब्राह्मण मात्र आपण ब्रह्माच्या मुखात जन्माला आलेले खरी मुले, त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. यामुळे ब्रह्माची नालस्ती मात्र करतात. अशा पद्धतीने हे सर्व लोक काय करतात, ब्राह्मणातून उत्पन्न होतात, ब्राह्मणीतून उत्पन्न झाले आहे, तरी पण ते काय करतात, आम्ही ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न झालो म्हणून त्या ब्रह्माला काय करतात, नालस्ती करतात, म्हणजे त्याचं नाफरात करतात. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं. एकदा येसुकाने ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ 3 प्रश्नाचा वाद करण्यासाठी आला होता. येसुकर ब्राह्मणाने 3 प्रश्न आणले होते. त्याने पहिला प्रश्न मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी या पद्धतीच्या समर्थनात तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वांश्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत, तर इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्माले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणाची सेवा, क्षत्रियाची सेवा, वैश्याची सेवा आणि शूद्राची सेवा. आणि शूद्राची सेवा दुसरा शूद्रच करणार आहे, दुसरे कोण नाही. भगवान बुद्धाने त्याच्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले आणि ब्राह्मणाने केलेली ही सेवेची चतुर्विधी विभागणी सर्व जगात मान्य आहे का. आता येसुकर ब्राह्मणीचा आला की काय म्हणतात, हे ब्राह्मण काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ब्राह्मण सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या सेवाचा सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकार आहे. तर ब्राह्मणाची सेवा, क्षत्रियाची सेवा, वैश्याची सेवा आणि शूद्राची सेवा अशा पद्धतीने म्हटल्यानंतर एक शूद्र शूद्राची सेवा करते. तर अशा पद्धतीने ब्राह्मण इतराची सेवा करू शकत नाही, तर ब्राह्मण सर्वश्रेष्ठ असल्यावर इतर त्याची सेवा करणार, अशा पद्धतीने आपलं मत त्यांना सांगितलं. तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं, यांना प्रश्न विचारला आणि म्हटलं, ब्राह्मणाने केलेली सेवेची चतुर्वेदी विभागणे सर्व जगात मान्य. आता अशा पद्धतीने ब्राह्मणाने ज्या काही सेवा सांगितल्या आहे त्या सर्व जगामध्ये सर्वांना मान्य आहेत का, असा प्रश्न केला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटल्यानंतर भगवान बुद्ध सांगतात, माझ्या संबंधी विचारतील तर मी सर्व सेवा एक प्रकारचा धंदा करायची किंवा न करायची यापैकी कशाचा आग्रह धरीत नाही. आता कोणाला सेवा करायचं का नाही करायचं हे काय मी करणारा विरोध करत नाही, न करायला सांगत नाही. त्याला ज्याला करायचं त्यांना करतो आहे ना. तर सेवेचा परिणाम आपल्याला वाईट बनविण्याचा होत असेल आणि चांगले बनवण्याचा होत नसेल तर ती सेवा करू नाही. म्हणजे सेवा केल्यानंतर आपल्याला वाईट निर्माण होत असेल तर ती सेवा करू नये, आहे ना. आणि जी सेवा मनुष्याला चांगलं होण्यासाठी असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी, आहे ना. जी चांगली सेवा आहे, माणसाचं मान सन्मान वाढ ती सेवा करावी. पण वाईट जर सेवा होत असेल, माणसाचा अपमान होत असेल तर ती सेवा करू नये, आहे ना. क्षत्रियाचे, ब्राह्मणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने स्वतःला वाईटपणा येते ती सेवा तिने नाकारले पाहिजे. आता क्षत्रिय, वैश्य जे काही शूद्र आहेत यांनी काय केलं पाहिजे, ज्या सेवाने त्यांना वाईटपण येते ते सेवा काय केली पाहिजे, त्याने नाकारली पाहिजे. आणि ज्याच्या सेवा योग्यने चांगला परिणाम होतो, ही सेवा चांगली आहे ती सेवा त्याने केली पाहिजे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हणतात. येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाच्या सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुल यावरून का ठरवू नये. आता दुसरा प्रश्न केला की माणसाचा जो दर्जा आहे त्याचा कुल आणि वंश याच्यानुसार का ठरवू नये. तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देशक केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटला जातो त्या पदार्थावरून तो कोळशाचा अग्नी आहे की दलक्याचा अग्नी आहे की काळा कुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे ठरवले जाते. त्याप्रमाणे धर्माचा अवधांत सिद्धांत प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपत्तीचे उगवस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्माला याचा फक्त नाम नाही. आता काय म्हणताना भगवान उत्तर दिलं नाही, तर जन्मावरून फक्त त्याला नकळते नाव देण्यात येते, पण एखाद्या माणसाला ज्याचं शिक्षक असेल ते जन्मावरून होत नाही. जसं एखादी अग्नी आहे तर त्या अग्नीला सुद्धा आपण काय आवड म्हणतो की हा एखाद्या गौऱ्याचा अग्नी आहे, हा काळ्याचा अग्नी आहे,
हा ढिकलाचा अग्नी आहे अशा नाही. अशा पद्धतीने आपण अग्नीला सुद्धा काय देतो नाव देतो. तशाच पद्धतीने आपण एखाद्या उच्च वर्णीयात किंवा एखाद्या जातीमध्ये जन्मला असेल तर त्याचं नाम निर्देशन करतो. पण त्याच्या जन्मावरून त्याला काही करू शकत नाही, त्याला शिक्षक लागू शकत नाही, फक्त त्याला नाम निर्देशन होऊ शकते है ना. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरवते. आता कुळाचा एक प्रकार आहे ना, माणसाचा एक असं आहे आणि कुळाचंही ठळक आहे. तर त्याच्या कुळावरून त्याचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरवता येत नाही. ही गोष्ट अक्रूप संपत्तीची आहे. त्याच पद्धतीची गोष्ट काय आहे, संपत्ती आणि स्वरूपाची सुद्धा आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुलात जन्मलेला आलेला मनुष्य आई कधी कधी काय करतो, चोरी करतो आणि खून करतो, अभिचार करतो, खोटे बोलतो, निरस किरगाळ करतो, व्यर्थ बडबड करतो, जो भी दीर्घद्वेषी अथवा चुकीचे असले आढळतो. म्हणून म्हणतो की जन्माना थोर कुळात जन्म झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. तर आपल्याला असं आढळून येईल तर चांगल्या कुटुंबात थोर कुटुंबात जन्मल्यानंतरही माणूस वाईट परिस्थितीचा सुद्धा असून दिसून येते. म्हणून भगवान पुढे इथं म्हणतात की थोर कुटुंबात जन्मले असला, थोर कुटुंबात जन्मला असला तरी सत्पुरुष त्याच्या अंगामध्ये येत नाही, आहे का नाही. म्हणून थोर कुटुंबात जन्मला असलेला पुरुष हा दुर्गुणा सुखापासून अलिप्त राहू शकत नाही. तर दुर्गुणापासून अलिप्त राहू शकत नाही, चांगले गुण त्याला मिळतात असंच होऊ शकत नाही. म्हणून मी म्हणतो कुळामध्ये मनुष्य वाईट होतो असेही नाही. म्हणजे कुळानुसार माणूस चांगलाही राहू शकतो आणि वाईटही राहू शकतो, आहे ना. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये होऊ शकतो. पुढे येशूकाराने तो तिसरा प्रश्न विचारला, तो वर्ण प्राप्त क्रमांकानुसार उपजीविकेचा. आता येशूकाळी कथाकथाला म्हणा ब्राह्मण उपजीविकेचे साधनाचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यापासून व कृषीपासून आणि पशुपालनापासून वैशाची म्हणजे कृषी आणि पशुपालनाची वैशाची आणि खांद्यावर राहण्याची कावळे वाहून नेण्यास शूद्राची. जर या 4 वैनापैकी एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्या वयाचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होत असते. करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर ठरून गौतमाचे काय मत आहे. आता इथं काय प्रत्येकाला प्रत्येक वंशाला काय दिलाय, वर्णाला काय दिलाय, त्याचा स्वतःचा व्यवसाय. ब्राह्मणाचा व्यवसाय आहे की पूजापाठी करण्याचा, धन दान धर्मातून क्षत्रियाचा आहे की युद्ध करण्या धनुष्यबाणापासून जे काय आहे त्याचं उत्पन्न करणे, आहे ना. आणि वैशाचा आहे कृषी आणि पशुपालन याच्यापासून जे काही काम धंदे करणार त्याच्यापासून. आणि शूद्राचं काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टीपासून जे काही आवड होऊन कष्ट करून काम करून त्याला उदरनिर्वाह करायचं. आता या येशूकाल ब्राह्मणाने म्हणलं काय की यापैकी प्रत्येकाची वर्ण व्यवस्था बरोबर केलेली आहे आणि एकाने जर येथून दुसऱ्याचा व्यवसाय जर करायला लागला तर असं होईल की प्रत्येकाचं धान त्याने काय करताय, चोरी करण्यासारखं होईल. अशा पद्धतीचं आहे. तर कथा याच्यावर तुमचं मत काय आहे, अशा पद्धतीने येशूकाल ब्राह्मणाने म्हटलं. आता भगवान आता ब्राह्मणाचे हे वर्गीकरण सर्व जगात मान्य आहे का, अशा पद्धतीने भगवान म्हणाले त्याला. आता अशा पद्धतीचा हा व्यवसाय सगळ्या जगामध्ये आहे काय, ब्राह्मणाने जसा व्यवसाय निर्माण केला आहे की नाही, ब्राह्मणाचा, क्षत्रियाचा, वैश्याचा आणि शूद्राचा हा सर्व जगामध्ये सारखाच आहे काय, अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला. तर येशूकाराने उत्तर दिलं नाही, है ना. वरिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं आहे की उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा उच्च आदर्श जीवन जगणे हे काय आहे, महत्वाचं आहे. अशा पद्धतीने ते सांगला. म्हणून जाती, विषमता, उच्चता, नीचता, भेदभाव होऊ शकत नाही, हे सर्व सारखे आहे असा भेदभाव बुद्धाचा उल्लेख होता. तर अशा पद्धतीने कोणताही भेदभाव हा भगवान बुद्धाने सांगितला नाही. जसे दुसरे तसा मी, जसे आम्ही तसे दुसरे या विचाराने दुसऱ्यातील समरसवा हा भगवान बुद्धाचा काय आहे, उपदेश आहे. आता दुसरा प्रकार, धम्माला धम्म रूप यायचा त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नाही तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिलेली पाहिजे. म्हणजे आता धर्माला सदधर्म रूप यायचं असेल तर त्याचे जे कार्य आहे तर जन्मावरून नाही, म्हणजे त्या जन्मावरून त्याचे कार्य नाही तर त्याच्या कृत्यावरून मोठेपणा त्याला ठरवलं पाहिजे, आहे ना. अशा पद्धतीने तर ब्राह्मणी चतुर्वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. हा ब्राह्मणी सिद्धांत काय आहे, जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मणाच्या आई बाबाच्या पोटी जन्माला येईल,
येणारा होय. आणि वैश्य हा वैश्याच्या आई बाबाच्या पोटी जन्माला येईल. शूद्र हा शूद्राच्या आई बाबाच्या पोटी जन्माला येईल. आणि क्षत्रिय क्षत्रियच्या आई बाबाच्या पोटी जन्माला येईल. अशा पद्धतीचे होतात. ब्राह्मणाच्या मते मोठेपणा त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. तर ब्राह्मण त्याच्या जन्मावरून कधी मोठेपणा ठरवत असतात. चातुर्वर्ण्याने हा सिद्धांत भगवान बुद्धांना घृणास्पद वाटला, म्हणजे एकदम वाईट वाटला है ना. त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगाच्या योग्यतेवर अवलंबून होते है ना. म्हणजे त्याच्यामध्ये योग्यता जेवढी आहे त्याच्यावरून मोठेपणा त्याचं ठरवलं होतं. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात विद्या घेऊन त्याने सावरती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. आता भगवान बुद्ध हातामध्ये भिक्षापात्र घेऊन सावरतीमध्ये काय नगरामध्ये त्याने प्रवेश केला, म्हणजे भिक्षाटन करण्यासाठी. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता भगवान अवनी नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या दारात होमाग्नी पेटलेला होता. आहुतीची तयारी चालू होती. आता अशा पद्धतीने भगवान बुद्ध चारिकाग्रस्त झाला. अग्नी नावाच्या ब्राह्मणाच्या घरी आला आणि निश्चित त्याच्या घरी काय होतं, होम चालू होतं, यज्ञ चालू होतं. आणि अशा पद्धतीने होम यज्ञामध्ये काही चालू होत होतं. आणि भगवान बुद्ध भिक्षाटन करण्यासाठी त्याच्या दारात जाऊन उभा राहिला. आता अशा पद्धती राहिल्यानंतर भगवानच्या दारापाशी आलेला पाहून तो अग्नी रागाने म्हणाला, आता इकडं काय आहे, त्याची चालू आहे, होम चालू आहे, यज्ञ चालू आहे आणि भगवान बुद्ध दारापाशी उभा आहे. तर अशा पद्धतीने दारापाशी उभा असल्यानंतर भगवान बुद्धाकडे तो जाऊन तिथं काय जाऊन त्यांना रागाने काय म्हणतो की हे केस उंचिता थांब, तेथेच थांब. एक करढा दिसू तेथेच थांब. हे दिन उचला व बळीच उचता माणसा तेथेच थांब. आता तू पुढे येऊ नको, म्हणजे तिथं थांब, तू दूरच थांब, अशा पद्धतीने म्हणायला लागला ना. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, हे ब्राह्मणा, भूषल म्हणजे बैसकृत कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणाने बैसकृत ठरतो हे तुला माहित आहे का? भगवान बुद्धाने म्हटलं बैसकृत कोणाला म्हणायचं आणि वृषभ कोणाला म्हणायचं हे तुला माहित आहे काय? तेव्हा त्याने म्हटलं, नाही गौतमा, कोणाला वृषभ म्हणतात हे काय मला माहित नाही. कोणत्या कारणाने माणूस वृषभ बनतो हे मला काही माहित नाही. आता भगवान बुद्ध त्याला म्हणतात की वृषभ म्हणजे बैसकृत कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वागणे होणार नाही. आणि यावर अग्नी ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रह तू धरत असे आहेस तर तू सांग, तुला काय सांगायचे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हटलं नाही की कोणाला वृषभ म्हणतात, कोणाला बैसकृत म्हणतात, हे जर तुला माहीत पडलं तर काही वाईट होणार नाही, आहे की नाही. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या अग्नी नावाच्या ब्राह्मणाला म्हटलं, ठीक आहे, तुला कोणाला वृषभ म्हणतात ते सांगायचं तू सांग. अशा पद्धतीने म्हटलं. ब्राह्मणाची संमती मिळाल्यानंतर भगवान बुद्ध त्याला म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट आहे ना, दीर्घ द्वेषी आहे, दुर्गुण आहे, निंदाप्रिय आहे, मिथ्या दृष्टीचा आहे, वचक आहे, त्याला वृषभ म्हणजे बैसकृत असे म्हणावे, आहे की नाही. त्याच्यानंतर जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्याविषयी अनुकंपा नाही, तो वृषभ म्हणजे बैसकृत समजावा. जो खेड्यापाड्याच्या अन्ना वेळा घालून त्याचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो वृषभ म्हणजे बैसकृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरी करून हिरावून नेतो तो वृषभ किंवा बैसकृत समजावा. जो ऋण घेऊन पळून जातो आणि किंवा फेरीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो त्याला तुम्ही वृषभ म्हणा, म्हणजे बैसकृत समजा. जो एखाद्याच्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाट करू लोभाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो त्याला वृषभ समजा. जो साक्षीच्या वेळी स्वतःची किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटं बोलतो त्याला वृषभ किंवा बैसकृत समजा. जो समर्थीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्राच्या स्त्रियातील मर्यादित श्रमण करतो त्याला वृषभ म्हणा किंवा बैसकृत समजा. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवन वृद्ध अशा मातापित्याचे शोषण करीत नाही तो वृषभ म्हणजे बैसकृत समजावा. जो चांगले
कोणते म्हणून विचारले असता वाईटाचा सल्ला मत देतो आणि कपटपणाने शिकवतो तो उचल किंवा बहिष्कृत समजा. जन्माने कोणीही उचल म्हणजे बहिष्कृत नसतो, त्याप्रमाणे जन्माने कोणी ब्राह्मण ठरत नाही. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटली. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला उचल म्हणजे काय म्हटलं, बहिष्कृत कोणाला म्हणतो, जो वाईट गोष्टीचे आचरण करतो, पालन करतो, त्याला उचल अशा पद्धतीने सांगितलंय. आणि अशा पद्धतीने जे माणूस जन्माने उचल बनत नाही, ते बहिष्कृत होत नाही आणि जन्माने ब्राह्मणही होत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला समजल्यानंतर त्याला आपल्या बोलल्याबद्दल त्याला लज्जा निर्माण. आता त्यानंतर धम्माला सद्धम्म रूप यायला त्याने धम्माने माणसामधील समतेच्या भावनाची अभिवृद्धी केली पाहिजे. आता माणसामध्ये समता जर निर्माण केली तर त्याला सद्धम्म प्राप्त होत असते. त्या धम्माला सद्धम्म प्रारूप येत आहे ना. आता जन्माने माणसे विषम असतात, म्हणजे प्रत्येक माणूस जर पाहिलं तर सारख्याच्या विषमता राहत असते है ना. मग काही बडबड राहतात, काही डिग्रे राहत असतात है ना. काही अधिक बुद्धिवान असतात तर काही त्याला थोडीशी बुद्धी असते, म्हणजे कमी बुद्धिवान असतात है ना. अशा पद्धतीने काहीच्या अंगे थोड कर्तृत्व असते, काही म्हणजे खूप म्हणजे काम करतेबाजी करण्यावाले असतात आणि काहीच्या अंगे थोड्याच प्रमाणामध्ये ही असते. काही सदन असतात तर काही म्हणजे काही हे श्रीमंत वगैरे असतात आणि काही दारिद्र्यामध्ये जन्माला येत असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीव संघर्षात प्रवेश करावा लागतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्याची स्थिती असह्य होईल. म्हणजे आपण जर अशा पद्धतीने विषमता हे साहजिकच आहे असं मानून आपण जर म्हणलं तर त्याची दुबळ्याची स्थिती काय होईल, आणखी वाढत जाईल. म्हणून विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय, म्हणजे विषमता हे समाजात ठेवली तर चालेल काय है ना. या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतेचे असतील ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकार देतील. आता अशा पद्धतीने जीवन संघर्ष ठेवला का होईल, म्हणजे चांगले लोक आहेत, बलवान लोक आहेत तेच टिकतील आणि जे दुर्बळ आहेत ते टिकणार नाही, अशा पद्धतीचा होईल. परंतु याला सुद्धा काही लोक होकार उत्तर देतील. म्हणून परंतु प्रश्न असा निर्माण आहे की संघर्ष जे योग्य काम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय. अशा पद्धतीने आपल्याला समाजामध्ये जे जीवन आहे ते श्रेष्ठ ठरवण्यासाठी, योग्य ठरवण्यासाठी काहीतरी श्रेष्ठतम तत्व ठरवलं पाहिजे. याला कोणीही होकाराचे उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणाचा धर्म समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेत मान्यता दिलास तो जगू शकते. आता यासाठी धर्म कशासाठी आहे, यासाठीच त्याने समाजाला समता शिकवली पाहिजे. श्रेष्ठतम मनुष्य नसला तरी योग्यतम माणसं तिची समजूत त्याला असली पाहिजे. आता समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची आहे, योग्यतम पुरुषाची नाही. तर समाजाला कोणाची गरज आहे, श्रेष्ठतम पुरुषाची आहे, योग्यतम पुरुषाची नाही. आता योग्यतम पुरुष श्रेष्ठतम पुरुष म्हणजे काय, योग्यतम पुरुष म्हणजे कोण आणि श्रेष्ठतम पुरुष म्हणजे कोण. जो समता निर्माण करतो त्याला श्रेष्ठ पुरुष आणि जो स्वतःला श्रेष्ठ समजतो तो म्हणजे स्वतः चांगलं जीवन जगतो त्याला योग्यतम म्हटलं जातं. तर स्वतः चांगलं जीवन जगण्यापेक्षा इतरांनाही समता निर्माण करण्याचं काम करतो त्याला म्हणतात श्रेष्ठतम. तर इथं या समाजाला कोणाची जास्त गरज आहे, श्रेष्ठतम जीवन जगणाऱ्याची आहे. योग्यतम जीवन जगण्याची जास्त गरज आहे पण तेवढी गरज नाही, पण जास्त श्रेष्ठतम जीवन जगण्याची है ना. तर याच कारणातर मुख्य धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो आणि बुद्धाच्या दृष्टिकोन आहे की या सर्व धर्म समता शिकवत नाही तो स्वीकारणे नाही असे त्याचे म्हणणे आहे. जो धर्म समता शिकवत नाही तो धर्म स्वीकारण्यास योग्य असा नाही. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यांनाही दुखी करा असे तऱ्हेची कर्माचा अवदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय, त्यावर श्रद्धा ठेवाल काय. म्हणजे स्वतःही दुखी राहा, दुसऱ्याला दुखी करा किंवा स्वतःला सुखी करा दुसऱ्याला दुखी करा असा म्हणण्याचा जो सिद्धांत आहे यावर विश्वास ठेवाल काय आहे की नाही. तर अशा पद्धतीने यावर विश्वास ठेवून हा धर्म बरोबर नाही की हा तत्व बरोबर नाही, तर त्यावर विश्वास ठेवली नाही अशा पद्धतीने.
जो धर्म आपल्या चुकाबरोबर दुसऱ्याच्याही चुकाची वाढ करण्याची आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन न करण्याची उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय. म्हणजे आपणही सुखी बनलो पाहिजे, इतरही सुखी बनले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करू नये अशा पद्धतीने शिकवण देतो तोच काय आहे सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्धा विचारित होते. अशा पद्धतीने जे ब्राह्मण समतेला विरोध करणार होते, विषमता निर्माण करणार होते, अशा ब्राह्मणाला भगवान बुद्धांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारित असत. तर भगवान बुद्धाचा हा धर्म म्हणजे माणसाच्या सतपूर्वीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा धर्म आहे संतावादी धर्म आहे, न्यायप्रधान वादी असा धर्म आहे की नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा हा धर्म. आता चतुर्थ खंड चौथा खंड चालू आहे धर्म आणि धम्म. पहिला भाग आहे धर्म रिलिजन आणि धर्म. दुसऱ्या भागामध्ये आहे पारिभाषिक शब्द साम्यामुळे मौलिक भेद कसे अपेक्षित राहतात. तिसरा भाग आहे बौद्ध जीवन मार्ग. चौथा भाग आहे बुद्धाचे प्रवचने. आता पहिला भाग पाहू. धर्म धर्म म्हणजे रिलिजन आणि धर्म याच्यामध्ये भेद पाहू. धर्म आणि धर्म. आता पहिला भाग आहे धर्म म्हणजे काय, म्हणजे रिलिजन म्हणजे काय है ना. धर्म म्हणजे रिलिजन हा एक अनिश्चित असा शब्द आहे, म्हणजे निश्चित असा शब्द नाही, अनिश्चित असा शब्द असून त्याचा ठराविक असा अर्थही नाही. म्हणजे ठराविक त्याचा अर्थ नाही, वेगवेगळा अर्थ लागत असतो. तो शब्द अनेक अर्थी लागतो. म्हणजे हा शब्द काय आहे अनेक अर्थाने लागत असतो, एकच त्याचा अर्थ नाही, अनेक प्रकारचे अर्थ आहेत. याचे कारण धर्म रिलिजन हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे. याचं मुख्य कारण काय आहे, कारण तो धर्म नावाचा शब्द वेगवेगळ्या अवस्थातून निरनिराळ्या अवस्थेतून गेलेला आहे. एका अवस्थेत त्याचा पहिला अर्थ मागील आणि पुढील अवस्थेतील समान होता है ना. समान असा नाही, एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील आणि पुढील अवस्थातील अर्थाशी समान आहे. म्हणजे पुढचा अर्थ जो होता अगोदर जसा अर्थ लागत होते आता तसा अर्थ अवस्थेत काय समान नाही. तरी त्या सर्व अवस्थातील शब्द वापरला जात असतो. धर्माचा असे कधीही तसा नव्हता है ना. तो वेळोवेळी बदलत गेलाय. धर्म हा काय आहे वेळोवेळी बदलत गेलाय, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे वेळोवेळी बदलत गेलाय. वीज पाऊस पूर इत्यादी ज्या घटनाचे कार्यक्रम भाव आधी मानवाला स्पष्ट करता येत नसे तेव्हा त्याच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करीत त्याला जादू म्हणत. आरंभी धर्म आणि जादू ही एकच रूप होती. अशा पद्धतीने निसर्गात ज्या काही घटना घडत या घटना कशा घडते त्याला काही माहिती माणसाला आधी मानवाला, म्हणून तो काय करायचा या काही जादू आहे आणि अचानक पाऊस पडला अचानक वीज पडली हे काय आहे जादू आहे. अशा पद्धतीने मग अशा पद्धतीने करता करता मग त्याला जादूला धर्म म्हणाले लागले है ना. अशा पद्धतीच आहे. मग धर्माच्या व्यतिरिक्त दुसरा अवस्थेत धर्माने विश्वास धार्मिक कर्मकांड विधी प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारले. मग दुसऱ्या बाजूला काय केलं मग त्याच्यानंतर कसे अवस्था झाले की एखादी धार्मिक विधी करणे पूजा करणे नाही एखादा विश्वास निर्माण करणे प्रार्थना करणे याला धर्म म्हणू लागले है ना. अशा पद्धतीने त्याला दुसरं स्वरूप बदललं. परंतु काही गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवल्या गोष्टी गौण आहेत. आता काही गोष्टी अशा आहेत तर त्या धर्माचा नाही तर त्या गौण आहेत तर त्याही त्याच्यापासून टाकल्या गेल्या आहेत. आता धर्माचा केंद्रबिंदू ज्या विश्वापासून आरंभ होतो तो विश्वास होता की ही अशी एक शक्ती आहे की जिच्यापासून सर्व चमत्कार घडून येतात, परंतु ती आधी मानवाच्या ज्ञान संपर्काच्या पलीकडे आहे. या अवस्थेत जादूची माहिती कमी झाली आणि आरंभीची अज्ञात व अज्ञेय शक्ती शैतानी समजली जाईल, परंतु पुढे असे वाढू लागले की ती कल्याणकारी आहे. आता अशी गोष्ट झाली की काही पहिल्यांदा धर्माचा केंद्रबिंदू काय होता अशी विश्वामध्ये अशी शक्ती आहे तर तिच्यामुळे सर्व चमत्कार घडतात आणि हे सर्व चमत्कार माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे असे ते म्हणायला लागले. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा त्या चमत्काराला त्यांनी जादू म्हटली आणि जादू म्हटल्यानंतर मग आता त्याला एक पद्धती अशक्ती म्हणायला लागले तर मग ती जादूची महत्ता कमी झाली आणि त्याला धर्माचं रूप झाला. आता अशा पद्धतीने त्या शक्तीला पहिल्यांदा काय म्हणलं हे शैतानी शक्ती आहे अशा पद्धतीने पहिल्यांदा म्हणायला लागले. आणि म्हणायला लागल्यानंतर कालांतराने मग ती म्हटलं की शैतानच नाही तर ती चांगलीही शक्ती आहे अशा पद्धतीने तिला म्हणायला लागले.
ही कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यायच्यासाठी आणि त्या शैतानी शक्तीला नष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ आवश्यकता भासली. आता अशा पद्धतीने त्या विश्वामध्ये काय आहे, ही जी कल्याणकारी शक्ती आहे तिला प्रसन्न करण्यासाठी आणि जी शैतानी शक्ती आहे तिला नष्ट करण्यासाठी काय झालं, कर्मकांड, विधी, प्रार्थना अशा पद्धतीचे गुण निर्माण होऊ लागले. यानंतर या शक्तीला ईश्वर आणि निर्माता अशी संज्ञा दिल्यानंतर मग आता या शक्तीला काय नाव दिलं आहे, त्याला ईश्वर नाम निर्माण किंवा त्याला निर्माता अशा पद्धतीला नाव देण्यात आलं. आणि यानंतर या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवाने हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली. आता तिसऱ्या भागामध्ये अशी निर्माण झाली तर देवाने या सगळ्यांना निर्माण केलं आणि माणसाने त्याने निर्माण केलं, अशी निर्माण झाली. या अवस्थेत माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकी कर्माबद्दल त्याला देवासमोर जावा लागतो आणि अशी समजूत निर्माण झाली की आता या सगळ्या अवस्थेमध्ये माणसाला काय आहे, आत्मा आहे आणि हा आत्मा काय आहे, अमर आहे. आणि माणूस मेल्यानंतर त्याला या इहलोकातून जो आत्मा कुठे जातो, देवासमोर जातो आणि अशा पद्धतीने लोकांची काय होती, समजूत. तर अशा पद्धतीने समजते आणि धर्मविचाराचा विकास थोडक्यावरील प्रमाणात सांगता येईल. म्हणून देवावर विश्वास हे धर्म म्हणजे काय, तर इथं थोडक्यात सांगायचं म्हणजे देवावरती विश्वास, आत्म्यासंबंधीचा विश्वास, ईश्वर पूजे संबंधीचा विश्वास, न चुकणाऱ्या आत्म्याची प्रार्थना, प्रार्थना, विधी, यज्ञ या इत्यादी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय म्हणजे धर्माचे अशा पद्धतीने हे सर्व काय आहे, धर्म कार्य करत आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने हे धर्म सांगितलं आहे. आता आपण इथं थांबू. ठीक आहे. धर्म आणि धर्म वेगळा कसा हा आता उद्या आपण, ठीक आहे.